मुंबईचे किनारे प्लास्टिकच्या विळख्यात कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा परिस्थिती जैसे थे। जुहू चौपाटीवरील विदारक चित्र लोकशाही मराठीवर। मुंबईमध्ये झाडं कोसळण्याच्या घटनेवरनं गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसे सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक। गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी। ठाण्यामध्ये बॅनर अंगावर पडून एक मुलगी जखमी। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात असंख्य बॅनर। पालिका आयुक्त ठोस कारवाईचे आदेश कधी देणार? बॅनर कोसळून बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार का? लोकशाहीचा सवाल। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाच्या मुद्द्यावरनं देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टाकलं मागे। 12 जुलै 2026 तारखेपर्यंत फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून एकूण 2430 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण। हिंदूंनी जागं राहिलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची साद। तर उद्धव ठाकरेंची उलेमा बचाव टोळी नरेश म्हस्केंचा हल्ला बोल। हिंदुत्वावर आरोप करणं चुकीचं, दीपक केसरकरांची ही टीका। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, फक्त ग्रामदेवता कुलदैवता मानतो। गिरिजा राऊतांचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळले। गिरिजानं किती दागिने आणले आणि किती घेऊन गेली हे सांगावं, विनायक राऊतांचा आव्हान। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं बाद। काय ओ भाऊराया, आता लाडक्या बहिणी जड झाल्या का? लाडक्या बहिणींचा खंबीर दादा आता नाही, पण किमान सुनेत्रा वहिनींनी तरी हा अन्याय मांडावा। रोहिणी खडसेंचा हल्ला बोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।